हा रामायणाचा ग्रंथ डोक्यावर घेऊन सांगतोय, एक शब्द एक खोटा सांगणार नाही. मला काही मागायचं नाही तुमच्याकडे. 7 डिसेंबर 1989 सकाळी 9 वाजता त्र्यंबकेश्वर आश्रमातला सवंतगावचा रामकिसन धुळे आडनाव होतं पाटील पळत पळत घरी आला. मी नोकरीला जायच्या तयारीत होतो. मुरलीधर भुतळांच्या दुकानात फोन आलाय. मी बाजारात आलो होतो. बाबाजींचा निरोप आहे, भाऊ तुम्हाला ताबडतोब नाशिकला बोलावलं. बाबाजी नाशिक तपोवनात होते, बरोबर ना. गाडी पकडली, बस गेलो आश्रमात. बाबाजी आसनावर होते, कुट्या बंद होती. गेलो, नमस्कार केला, दोन्ही हात धरले. काय बाबाजी? भाऊ त्र्यंबक म्हणायचे मला. बाबाला कुठे ठेवाल हा शब्द ना. बाबाजी इतक्या लवकर? अजून खूप कार्य करायचं. नाही नाही नाही, कुठे ठेवाल? नाही बाबाजी, नाही बाबाजी. अंतःकरण कालव गेले. संतोषगिरी तिथे उभे होते, वंदने माधवगिरीजी उभे होते, शांतिगिरी महाराज तिथे उभे होते. बाबाजी अजून वेळ आहे, खूप इतक्या लवकर नको. नाही बाबाजी, आजपर्यंत तुम्ही सांगितलं आणि आम्ही आज्ञा पालन केलं, आता तुम्ही आज्ञा करा. सांगितलं, माझा आराध्य त्र्यंबकेश्वर आहे, त्र्यंबकराज माझा आराध्य देव आहे. शिवैगी होते बाबाजी, बरोबर ना. मला वाटलं चला त्या भावविभोर अवस्थेतही काहीसा उदबत्तीच्या ठिणगीसारखा आनंद झाला की बाबाजी त्र्यंबकला येतील का समाधी घ्यायला. क्षण 2 क्षण गेले. म्हणाले, मला जे काही प्राप्त झालं ते वेरूळला. खरी गोष्ट आहे ना. हे उभे ते बाबाजी, असं नका करू ना. तुम्ही स्पष्ट सांगा ना बाबाजी. सांगितलं हे सगळं असलं तरी सगळ्यात मोठी सेवा कोपरगावची आहे. बाबाला कोपरगावला समाधीला घेऊन जा. हा बाबाजींचं वचन आहे ना. रामरायाची शपथ घेऊन सांगतो, ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो. काय अपप्रचार केला तुम्ही? कुठं फेडाल रे? याच्यापेक्षा पुरावा नाही माझ्याकडे. हे जिवंत आहे अजून. माधवगिरी बाबा आहेत. बाबाजी तुम्ही स्पष्ट सांगा कोपरगाव. शंकरराव कोली मुंबईला चालले होते, दर्शन आले. त्यांना सांगितलं बाबाजींनी, बाबाला तुमच्याकडे यायचंय, आनंदाने या. MK पाटील बेलगंगे चेअरमन तिथे चालले होते, दर्शन आले. त्यांना सांगितलं. डॉक्टर कुलकर्णी, रमेश उद्धव कुलकर्णी, माऊली हॉस्पिटल सिंधी कॉलनीत ते आले होते. त्यांच्या समोर ही मीटिंग झाली 4 वाजता. निर्णय झाला आणि ताबडतोब गावकरी कार्यालयात गेलो, पळत देशदूत कार्यालयात गेलो. सकाळ पेपर नुकताच सुरू झाला होता की बातमी छापा, बाबाजी अत्यवस्थ आहे. तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार? मी कोणी असो मरू द्या. हजारो लाखो बाबाजींचे शिष्य आम्हाला रागवतील, ठेचून मारतील की बाबाजींचं एवढं झालं तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. हातापाया पडलो, रडलो. 2 ओळी बातमी आली, जनार्दन स्वामी अत्यवस्थ तपोवनात. दुसऱ्या दिवशी सुरू झाली रीग. रात्री फोन आला पेपरवाल्यांचा, आता काय परिस्थिती सांगा भाऊ पाटील. मेला भाऊ पाटील, माझी जबाबदारी संपली होती. 10 डिसेंबरची रात्र होती. रात्री 10 वाजता बाबाजीने थोडं पाणी घेतलं, बरोबर ना.